बालमित्रांनो, झाला ना यापूर्वीचा ग्रहपाठ तुमचा? नक्कीच झाला आहे असं समजून आपण आता गणित इयत्ता पहिली यामधील पुढचा भाग बघूया. काय आहे? पेज नंबर 12 वर संख्यांचे गाणे आणि बोटांच्या टोप्या. अरे हे तर फारच छान आहे की रे. आता बघा, आपल्या हाताला बोट किती असतात? एका हाताला 5 आणि दुसऱ्या हाताला 5. म्हणजे हे 5 आणि हे 5 दोन्ही मिळून किती झाले? 10. आणि मुलांनो, तुम्ही सतत हसत राहा. अरे इथंच कविता झाली आपली तयार. संख्यांचं गाणं झालं तयार. मग असे हे जे 10 बोटं आहेत, ह्या 10 बोटांवर छान अशा पद्धतीच्या शंकू आकाराच्या टोप्या तयार केल्या. काही पांढऱ्या, काही लाल, काही पिवळ्या, काही जांभळ्या, काही हिरव्या रंगाच्या अशा पद्धतीनं टोप्या तयार केल्या. आणि निळा आणि जांभळा बरं का. आणि अशा इकडं सुद्धा 5 आणि तिकडं सुद्धा 5. प्रत्येक बोटाला समान टोपी. अंगठ्याला पांढरी असेल तर इकडं सुद्धा अंगठ्याला पांढरी. तर्जनीला जर केशरी रंगाची असेल तर इथं सुद्धा केशरी. मधल्या बोटाला पिवळी असेल तर इथंही पिवळी, इकडं निळी आणि इकडं जांभळी, इकडं ही जांभळी. अशा पद्धतीनं ह्या 10 टोप्या झाल्या. आणि आता ह्यांचं गाणं ऐकूया आपण, खूप छानसं. काय आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत बोटे पहा. खरंच की रे, तुमच्या हातांना बोटं 10च आहेत. मोजूया पुन्हा पुन्हा, प्रत्येकाला आहेत बोटे 10. समजलं? पुढं सजवूया चढवून टोपी एकेकाच्या शिरी, लाल पिवळी निळी जांभळी किंवा पांढरीच बरी. पुढचं वाचा. टोप्या किती लागतील ते मग सांगा बरे, बोटागणिक टोपी हवी तर त्या 10च रे. किती छान. अशा पद्धतीनं हे आपलं आजचा भाग संपला आहे. आणि मग तुम्ही आता काय करणार? लगेच पुस्तक बंद करायचं आणि हाताला छानपैकी टोप्या तयार करा. जर तुमच्याकडे या रंगाच्या टोप्या नसतील तर पांढऱ्याच रंगाच्या बनवा आणि उद्या शाळेमध्ये सगळ्यांना दाखवा तुमच्या मित्रांना. समजलं? धन्यवाद.